मी पुन्हा सांगतो इथे सेमीफायनल मध्ये जे संघ पराभूत झाले त्यांना लक्षात ठेवायचंय. ही जर मॅच जय बजरंगने जिंकली तर माडस संघ तिसरा असेल आणि ही मॅच जर मला वाटतं पानचिंचोळी क्रिकेट संघाने जिंकली तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण जातोय कोळीवाडा क्रिकेट संघाला. लक्षात ठेवायचं इथे. लेट्स प्ले की घोषणा हो रही है, मैच शुरू हो रही है. चला मॅच चालू करतो इथे आपण, सुरू करतो मॅच. लक्कडारे सरांचं देखील बडे साहेब लक्कडारे साहेबांचं आगमन. पहिला हल्ला, पहिला झटका, पहिला चेंडू पाठवलाय. श्री गणेश कशाचा झालाय? श्री गणेष षटकाराचा झालाय. विजय सर म्हणतायत मला विजयी करायच्या संघाला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. पहिल्या चेंडूवर मजबूत बल्ला तुफानी हल्ला चढवला इथे. शॉट चेंडू होता, कट करायचा प्रयत्न. माजी सरपंच बडे साहेब लक्कडहरे साहेबांचं देखील तर शुभागमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. वेलकम असेल. हार्दिक 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 सहर्ष स्वागत. पुन्हा गोलंदाजीला वैभव भांडेकरी गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकेल. पाहूयाच विजय सर बॅटिंग करतील इथे. चांगला चेंडू शॉर्ट पिच होता. याला मात्र पुलचा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये आणि जिथं मला वाटतं एक धाव देखील मिळू शकत नव्हती तिथे मात्र 2 धावा आल्या लेग बायच्या स्वरूपात. काय झालं? सोन्याला पायाला मार लागला. अरे काय झालं याला? अरे बाबा. ओ तो म्हणतो की पायाला लागून रन गेले तिथे. 2 लेग बायच्या 2 धावा इथे. लेग बायच्या 2 धावासह संघाची वाढती धावसंख्या पोहोचली. ती टोटल धावा झाल्यात 8 धावा. आता गोलंदाजीला आपण पाहतो या स्पर्धेमध्ये हा संघ पानचिंचोळी इथं पोहोचला. याचं कारण म्हणजे हा खेळाडू वैभव भांडेकरी, संघाचा सर्वात विश्वासू अष्टपैलू खेळाडू. इथे अष्टपैलू खेळाडूची कामगिरी नेहमी सातत्याने ज्याने केली आहे. शॉर्टपिच चेंडू होता. विजय सर बॅकफुटला गेले. पंच मारला स्कोर कच्चा आणि 4 चौकार. माझ्या बायकोला उपास धरला या ताकावरी धाव मारला का माझ्या दरम्यान इथं मात्र चौकार मारलाय. चेंडू जातोय 4 चौकार येतोय इथे. कडक चेंडू जातोय बेधडक लाजबाब चौकार मारला गेला इथे. अंपर लय कडक आहे. थोडस लांब ना जवळ जायचं नाही. माहितीये जवळ झाल्यानंतर मग दादा कोंडकेचा पिक्चर बघावा लागतो. दादा कोंडकेचा पिक्चर माहितीये का? पुढचा चेंडू इथं टाकला जातोय. दरम्यान आपण पाहतोय या षटकातील पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. बॅकफुटला गेला. इथं मात्र फटका खेळला. चेंडू वाईडिश लॉंग ऑफला जातोय. परत एक सिंगल धाव. आणि निश्चितच मी विजय सरांचं देखील कौतुक करेन. संघाचा लीडर कसा असावा, संघाचा सिनियर खेळाडू कसा असा हे दाखवणारा खेळ दाखवतोय. सातत्याने स्वतःवर जबाबदारी घेत फलंदाजी केली गेली आहे. आज फलंदाजी करताना सर्वाधिक धाबा तोच करतोय. म्हणजे मी संघाचा हुकमी एक्का उगच तोंडाने नाही तर बॅटने दाखवतोय. तिथे 13 धाबा झाले तिथे. इथं मात्र फटका खेळलाय. बसवराज फसलाय आणि इथे ये माइन गम्मत. शम्मा के परवानों को पहचानो अनजानों को. इथं
इथं मात्र आपण थँक्यू थँक्यू. इथं मात्र सोन्या बापूंनी दाखवलं, अरे मित्रा तू काय केलं गेल्स कसा सोडला हे दाखवतो सोन्या बापू इथे. कारण खेळणाऱ्या खेळाडूला माहित नसतं की मी कशी कॅच सोडलो तिथे. लगेच ऍक्शन रिप्ले सोन्या बापून दाखवलं. मला वाटलं थोड्या वेळ जातं बित झटका देतोय का वाटलं होतं थोड्या वेळासाठी. दरम्यान इथं आपण पाहतो की 5 चेंडूनंतर धाबा आल्यात 19 धावा आणि पंच निश्चितच एक डाव नंतर पंचांना एनर्जी लागते तिथे. राधे सर सांगितलेलं आहे तिथे. बाप्पू ओव्हर झाली का लास्ट बॉल होता? ओव्हर झाली. एक डॉट आहे का ओव्हर मध्ये? एक बॉल राहिला ना? एक डॉट आहे. ठीक आहे ओके. चला इथं मात्र गोलंदाजीला आपण पाहतो पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करतो इथे. बॉलरला मला वाटतं आलाय सिद्धू. वाजी पाजी. अरे बाबा गडबड करू नका म्हणतोय बाप्पू. हळू टाका. इथं मात्र धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा झाल्यात. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. बघूया काय होतं इथे. शॉर्ट चेंडू होता, बॅकफुटला गेलाय, फुल खेळलाय आणि पावर देखील लागली. थँक्यू डीजे. इथं मात्र फार दमछाक झाली. इथे धावसंख्या जरा पाहिली तर आपण इथे धावसंख्या पाहतोय. इथं 4 दाबेलीची धावसंख्या आपण पाहतो. 23 रन 23 धावा झाल्या तिथे. देख के मौका मारा ना, घुमा के चौका, लेके मारा, लपेट के मारा, जबरदस्त मारा. वहां पर 6 रन छक्का मिलेगा. 4 रन माफ करना. इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त 23 की ओर 23 धावा झालेत. पुन्हा गोलंदाजीला आपण पाहतो सिद्धू म्हणजे सिद्धेश्वर गोलंदाजी करतो या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. परत विजू सरांसाठी मारायचा प्रयत्न, बॅटची टॉपेज लागली. विकेट किपरच्या मागे जातोय चेंडू. इथं काय झालं, अझर मात्र प्रयत्न करतोय. अझरने जरी कॅच पकडली नसेल तर एक धाव जरूर वाचवली संघासाठी. एक धाव तिथं बनवली जाईल. एका सिंगल धावनीशी आपण धावसंख्या पाहतो 24 रन 24 धावा झाल्या तिथे. शेवटची मैच, अंतिम मैच, ये टूर्नामेंट का अंतिम मैच चल रहा है. टूर्नामेंट पर कब्जा करने वाला मैच, टूर्नामेंट का चैंपियन बनने वाला मैच. मैदान में चौके देके, छक्के देके, डाइस देके किसके लिए किया गया था? जो सपना देखा था चैंपियन बनने का, जो सपना देखा था सिकंदर बनने का, इंतजार की घड़ी खत्म हो चुकी है. ग्रैंड फाइनल इस वक्त शुरू हो चुका. मारायचा प्रयत्न. संदीप बनसोडे दरबार कलेक्शन. विजय बोगले यांनी जर 3 षटकार मारले तर त्यांना 500 रुपये बक्षीस दिले जाईल. ते दरबार कलेक्शन संदीप बनसोडे यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस इथे डिक्लेअर केले गेले पुढचा चेंडू बसवण्यासाठी. ओहो हेलिकॉप्टर चरण. इधर मात्र बल्लेबाज है चैप्टर, मारता है हेलिकॉप्टर. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक निकलता बा. काय कडक मारलाय चेंडू. जातोय बेधडक. काही वेळेसाठी वाटलं होतं जशी चेंडूतून बंदुकीची गोळी जशी सुसाट निघते बॅटीतून, बंदुकीतून जशी गोळी सुसाट निघते त्याप्रमाणे चेंडू मात्र इस बार ये गेंद निकल रही है बुलेट की अंदाज में. कमाल का टेरिफिक फ्लैट छक्का निकल रहा है इस वक्त. 30 धावा. चला बॉल जमा करायचा इथे. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. बघूया काय करतोय ते. परत शॉर्ट चेंडू होता, पडवायचा प्रयत्न, आपटून मारायचा प्रयत्न, आपटी शॉट खेळायचा होता परंतु चेंडू जातोय तिथे
आता मात्र या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू टाकला जाईल इथे. धावा झाले तब्बल 30 धावा आपण इथं पाहतोय स्कोरबोर्डवर. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. बघूया काय करतो गोलंदाजी मध्ये. ओहो, इथं बॅटच्या समोर टाकलाय, हवेत गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक 1 2 3 चेंडू 4 4 4 चौकार येतो इथे. इथं जे समोर आपल्या मंडळी आहेत त्यांना विनंती की मंचावर बसून घ्यायचं. जर आपण पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान धावा झाल्या 2 षटकांतर आल्या जिथे. अतिशय दमदार बॅटिंग इथं मात्र जय बजरंग क्रिकेट संघाकडून चालली आहे. दोन्ही फलंदाज अतिशय वेगाने आक्रमक जबरदस्त फटकेबाजी करतायत. दरम्यान धावा जर पाहिल्या 2 षटकांतर आल्या 34 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे दरम्यान 17 धावाची सरासरी राखली जाते. स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेचं नियोजन, युवा नेते, तडफदार नेते, जिल्हा परिषद सदस्य ज्यांच्याकडून रेकॉर्ड झालाय. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणण्याचा मान इथं झालाय उमेश भैयांना. थँक्यू. इथं मात्र 4 धाबांची संघाची वाढती धावसंख्या आपण पाहतोय. 38 धाबा 38 रन्स. 38 धाबा झाल्या जिथे आपण पाहतोय. धावा झाल्या 38 रन 38 धावा. शॉर्टपिच चेंडू होता, बॅकफुटला गेले हलक्यात आणि हा ना इथं होणार का खतरा. खतरा टळलाय कारण चेंडू हातातून सुटलाय. एक छोटी धाव मात्र घेतली गेली. रिस्क है तो इश्क है ऐसा कहा जाता है. रिस्क लेकर रन छुरा जा रहा है. सिंगल रन लेने का मौका मिलता हुआ आगे बढ़ रहा है. स्कोर 39 39 धावा झाल्या आहेत. उमेश भैया उमापुरी साहेबांच्या नेतृत्वात चाललेली स्पर्धा आपण पाहतोय. थर्रार क्रिकेटचा जल्लोष पाहतो आपण भाऊ पाटील निलंगेकरच्या चषकाचा. आणि या स्पर्धेचा पर्व दुसऱ्या पर्वातील शेवटची मॅच इथे चालली आहे. माग सरकलंय, कडक मारलाय, जाग्यावरून चेंडू सुसाट निघतोय. डीजे एक डीजे बाबांना विनंती, गाणे काढ करतायत मधनं कट करू नका. गाणे कंटिन्यू लावायचे तिथे. दरम्यान धावा झाल्या 43 धावा. इथं मात्र काय कमाल बॅटिंग झाली आहे. बसवराजला जर सांगितलं दिसतोय छोटा परंतु मारतोय कडक. तिथे बंडा है कडक, मारता है बार बार बेधड़क. ये देखिए दूर से मारने की कोशिश. जब भी आप क्रिकेट खेलते हो स्ट्रोक खेलने के समय बॉल के नजदीक जाना चाहिए, तब जाकर ताकत लगती है. दूर से खेलना चाहते थे, भाग्यशाली रहे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो रहा है. चेंडू चांगल्या पद्धतीने टाकला गेला. या षटकामध्ये 4-1 4-0 असा आपण खेळ पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन वैभव भांडेकरी या षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. इथे परत वेगात टाकलेला चेंडू. भिन्नाट वेग आहे, भिन्नाट वेग इथं आपण पाहतोय. मगा निश्चितच याच वैभवने नरसिंग पालेंबाले जैसा महाराष्ट्राचा सुपरस्टार सिक्सर किंग म्हणून ज्यांना आपण ओळखतो पुण्याचा, त्याला मात्र त्यांच्या संघाला पराभूत केला. या संघ थोडासा मनोबल आत्मविश्वास वाढवणारी गोलंदाजी इथे या षटकामध्ये केली जाते. पुढचा चेंडू आपण पाहतोय इथे.
पायाकडे टाकलाय, याला उडवलाय, बघूया कुठं जातोय चेंडू, दिसायला मार्ग नाही आणि चेंडू सरळ सीमा पार 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 6 धावा. डीजे दौ संख्या 49 धावा झाली है. निश्चित ही कहा जा सकता है पिछली गेंद पर जिस तरह से छक्का आया था, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा आसमानी पावरफुल जबरदस्त छक्का. और इसी छक्के के साथ जैसी ओवर समाप्त हो रही है, नए ओवर लेकर अदर को गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है. अदर जैसी गेंदबाजी करेंगे खुद के कोटि का व्यक्तिगत पहला ओवर लेकर और टीम की ओर से 14 ओवर शुरू होगा. हमारे माइकल फोन में परिवर्तन होता हुआ आगे की कहानी सुनेंगे विकी सर की जुबानी. यावेळेस पहा पहा बघत राहा. दुधात साखर पडल्याचा आनंद होतोय इथे, कारण एका बाजूला कोराळीवाडी संघ धू धू धुतोय आणि सोन्या बापू इकडे दुधात साखर टाकतोय. जबरदस्त माहोल बनलाय सामन्याचा, अंतिम सामन्याचा. धावा आपण पाहतोय का, ही लढत जी आहे ती अंतिम लढत आहे. मारा किंवा लढत मरा, कीर्ती तुमची जगाला कळू द्या. मारा किंवा लढत मरा, कीर्ती तुमची जगाला कळू द्या. काटो काट भरू द्या प्याला, फेस बराबर उचलू द्या. जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमधून येतोय आणि मैदानात विकी सर, आपण पाहिलं की सोन्या बापू नाचतोय, परंतु सोन्या बापू नाचताना इथं पुढच्या वर्षी विजय सरना आता सोन्या बापूला बोलवायची गरज नाही, कारण इथं आपल्याकडे एक दुसरे सोन्या बापू तयार झालेत, नरसिंग अंपाले. इथे पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, काय विचारलं जाते, मला काही सांगायची गरज नाही असं म्हणतायत. आणि हा पहा लेट पण थेट निर्णय, वाईड. नक्कीच नक्कीच थरथरणारा वाईड आहे. अवांतर धावपलकावरती जोडली जाते. यावेळेस दूर ठेवायचा प्रयत्न जाग्यातून. धावपलकावरती दिसत आहेत. फक्त षटक क्रमांक 3.4 इथे कंप्लीट झालंय. वा, इथे कोराळीवाडी संघाच्या समर्थकांमध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय, कारण एक चांगला स्कोर मैदानात उभा केला जातोय. 22ची धाव नक्कीच इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. या 2 धावा. धावपलक पुढे सरकते, पोहोचतंय 71. महान टीम लढतीला पाहण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस बसवराज
पारितोषिक येणार आहे सलग 3 षटकाराकरता. हरीश मिलगिरे कडून 1100 रुपये. चला गाणे वेगवेगळे लावायचे. निश्चितच बिकी सर, तुम्ही देखील बऱ्याचशा स्पर्धा समालोचन करता, परंतु कासार सीसीची स्पर्धा तुम्हाला नियोजन आयोजन बद्दल कसं वाटली तुम्हाला इकडची स्पर्धा? सर यावर्षी नक्कीच एक नवा उत्साह या ठिकाणी संचारलाय. कारण मी दरवर्षी या ठिकाणी येतो, वर्षातून 2-3 वेळेस येतो आणि यावेळेस मात्र एक नवीन चेतना या मैदानावरती जागृत झालेली आहे. चला गोलंदाजच नाव कळवा. अरबाज आहे गोलंदाज तिकडे. 77 धावा धावपलकावरती दिसते. सेकंड लास्ट ओव्हर आता मैदानामध्ये टाकली जाईल. कपाळी टिळा आणि आपल्या अंपायर सोन्या बापूचा अंदाज निराळा. जबरदस्त. काय जुगलबंदी रंगते पहा मैदानामध्ये. एका बाजूला षटकार येत आहेत. रुद्र तांबाळे यांच्याकडून मात्र लागोपाठ 3 षटकार जर मारले तर विजय सरांना 2100 रुपयाचं बंपर पारितोषिक येते. हरीश कडून 1100 रुपये. हरीश मिलगिरे यांच्या वतीने देखील 1100. स्कोर कार 83 धावा. विजय बुकलेचा धमाका मैदानात सुरू आहे. ओहो विजय जय बापू चला. आणि इथं मात्र या चेंडूवर जर षटकार आला तर विजय बुकले यांना तब्बल 3300 रुपयाचं बक्षीस भेटेल. हरीश मेलगिरे त्याचबरोबर रुद्र तांबाळे यांच्याकडून आकाश दणगोले यांच्याकडून विजय सरासरी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि इथं काय सर्वांचे वाचले पैसे. म्हणजे बाहेर सुद्धा कॅच घेतला तर पैसे मिळत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी तयार राहा. निश्चितच चंदू डॉन सर, तुम्ही बक्षीस दिलंय बरोबर, परंतु यानंतर प्रयत्न करताना जरा बघून करा, नाही तर खाली याच्याल 500 रुपये घेताना ते देखील सांभाळायचं. जरा कॅच घ्या परंतु व्यवस्थित जागेवर घ्या. तिथे धावसंख्या झाली इथे 89 रन. वैयक्तिक विजय सरांचं सांगतो धोर. विजय बुकले सरांनी जे स्वप्न पाहिलं या मैदानावरती ट्रॉफी जिंकण्याचं, त्याकरता त्यांनी जीवाची बाजी नक्कीच लावली. चांगला खेळ दाखवला. 89 पर्यंत स्कोर नेऊन पोहोचलाय. आता त्याच्या पुढे काय होते बघूया. इथे आल्या पहिला चेंडू खेळत असताना बॅटर काय करतोय, चौकार खेचतोय डीजे. पहा 93 धावा. महत्वाचा सामना आहे. यावेळेस देखील बॅट खूप वेगात फिरली होती. बॅटवरती चेंडू बरोबर आला नाही. थर्डमॅनच्या क्षेत्रात जातोय. डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा मिळत आहेत.
95 पर्यंत स्कोर जाऊन पोहोचलाय. बसवराज करता पारितोषिकाची घोषणा होतीये. 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे परम मोरे यांच्या वतीने. 44 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो खेळतोय. जर का 50 धावा त्याने ठोकल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजीसाठी इथे योगेश स्ट्राईक वरती आहे. सिद्धप्पा तांबळे यांच्या वतीने देखील पारितोषिकाची घोषणा होतीये. गुजराप्पा तांबाळेजी यांच्या वतीने पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचं काम मैदानात सुरू आहे. जबरदस्त मॅच इथे रंगत असताना प्रेक्षकांनी संपूर्ण सामना आपल्या डोक्यावरती घेतलाय. प्रत्येक चेंडूवरती इथे हर्षोल्लास केला जातोय, टाळ्या वाजवल्या जात आहेत, शिट्ट्या केल्या जात आहेत आणि आपल्या संघाला, दोन्ही संघाला या ठिकाणी उत्साहित करण्याचं काम प्रेक्षक या ठिकाणी करतायत. प्रेक्षकांनी जर कॅच पकडली तर बाउंड्रीच्या बाहेर, आत नाही, बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकांनी कॅच पकडली तर त्या प्रेक्षकाला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल चंदू सरांकडून. आणि त्याचबरोबर मला वाटतं बसवराजनी जर 50 धावा केल्या परम बोरे साहेबांकडून तब्बल 2100 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं गेलं इथे. आणि रुद्रप्पा तांबाळे साहेब यांच्याकडून मात्र योगेशने 3 षटकार मारले तर 2100 रुपये. निखिल कानाडे यांच्याकडून 500 रुपये. बसवराजनी जर 3 षटकार मारले तर इथे. चला सलग खेळत राहायचंय. 6 रन दूर आहे फक्त 50 पासून. प्रयत्न तर नक्कीच होता यावेळेस. शेवटचं हे षटक आहे या डावाचं आणि पहिला चेंडू इथे डॉट टाकला जातोय. महत्वाची मॅच, सेमी फायनलची लढत. स्वप्न एकच आहे दोन्ही संघाचं. या मैदानावरची ही भाऊ पाटील निलंगेकर चषक 2026 ची ट्रॉफी आपल्या गावाला न्यायची. 97 धावा धावपलकावरती, 97 ऑन बोर्ड. इथे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली येतोय, मात्र इथे जीवनदान मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. जास्त दुखापत झाली नसावी. तिकडे बघा, चेक करा, पाणी पोचवा. चला चला पाणी पोचवा. आणि ठीक आहे ठीक आहे. फर्स्ट एड बिस्टेड प्रथमोपचार किट असेल तर घेऊन जा. आशा करूया जास्ती बाकीचे कोणी जाऊ नका. तिथे जास्त गर्दी कमी करा. वार येईल असं व्यवस्था करा. तिकडे हवा आली पाहिजे. ऑक्सिजनचे मात्रा योग्य राहील याची काळजी घ्या. गर्दी वाढल्यामुळे ऑक्सिजन कमी झालं. एवढे जनता एक जागी आली ना सगळी. नक्कीच हा उत्साह, हा सोहळा भाऊ पाटील निलंगेकर चषक 2026. निश्चितच उमेश भैयांच्या कार्याबद्दल निश्चितच आपण काय सांगू शकाल. निश्चित विकी सर, जसे की क्रिकेटची स्पर्धा असेल, याच्या अगोदर आपण पाहिलं की कुस्तीचा मोठा फड देखील त्याने भरवला होता. समाजातील विविध क्षेत्रात काम करण्याने कार्यसम्राट नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं, उमेश भैया उमापोरे साहेब. निश्चितच कुस्ती असेल, त्याचबरोबर मला वाटतं क्रीडा क्षेत्र असेल, रक्तदान शिबिर असेल, अनेक धार्मिक कार्यक्रम असतील, त्याचबरोबर मला वाटतं रक्तदान शिबिर असेल, गरीब गोरगरिबांना मदत करणं असेल, विविध कार्यक्रम, व्हॉलीबॉलची स्पर्धा असेल, म्हणजे निश्चितच मला वाटतं उमेश भैयाबद्दल सांगायचं तर हे क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व आहे. कारण निश्चितच क्रिकेट नसताना क्रिकेट असेल, कुस्तीचा फड असेल, व्हॉलीबॉलची स्पर्धा असेल, अनेक स्पर्धा घेणारे नेतृत्व म्हणजेच उमेश भैया उमापोरे सर. परंतु आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक निलंगा तालुक्याचे धानाबाग म्हणजेच अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेब. पाहूया शेवटच्या 4 चेंडूमध्ये काय होतं ते बघावं लागेल इथे. 98 धावा धावपलकावरती आपल्याला दिसत आहेत. 50 साठी इथे जर आपण बघितलं तर 4 धावा पाहिजे. 16 चेंडू मध्ये 46 धावांची खेळी केली आहे इथे बसवराज केदारे. स्कोर पोहोचवलाय 99 वरती. महत्वाची मॅच. जय बजरंग क्रिकेट संघ कोराळीवाडीचं स्वप्न सत्यात उतरतंय की बघायचंय. आणि 50 धावा, टाळ्या झाला पाहिजे.
अरे अंपरचं बरं आहे म्हणजे निश्चितच मुकाबी फुगटचा आणि पैसे बी फुगटचे तिथे. आणि इथं आपण जर पाहिलं 50 धावा एक बार जोरदार टाळ्या बसवण्यासाठी. एका फटक्यामध्ये डबल धमाका संघाच्या 100 धावा आणि बसवण्याच्या 50 धावा इथे. नक्कीच इथे सेमीफायनलच्या सामन्यात देखील 50 केल्या होत्या. केदारे हे नाव या मैदानामध्ये गाजलंय वाजलंय, कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा 50, या सामन्यात सुद्धा महत्वाची कामगिरी. लोकमान्य क्रिकेट संघ पानचिंचोली समोर 50 धावा बनवल्यात. ओ हो 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 वाह! मार दे दुनिया को तू ठोकर. मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे, परंतु आता सध्या ज्यांचा आपण नेतृत्वाचा कार्याचा गौरव केला, भाई जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, ही सर्वांकडून शुभेच्छा असेल त्यांना. एक बार जोरदार टाळ्या उमेश भैया उमापरे साहेबांसाठी वाजल्या पाहिजे इथे. भावी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ही मी पदवी देतोय त्यांना. येणाऱ्या काळामध्ये कार्याचा विस्तार पूर्ण तालुक्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून केला जाईल. अविनाश जगदाळे एक षटकार मारले की 11 वाचले इथे. 1100 वाचले म्हणावं लागेल तिथे. काय नंबर 1 दिवस निवडलाय पहा बसवराज केदारेने. फायनलचा सामना आणि या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली. सोळा धावांचं टार्गेट इथे उभा केलं गेलंय. लोकमान्य क्रिकेट संघ पानचिंचोलीला जर हा अंतिम सामना जिंकायचा आहे तर 116 धावा बनवाव्या लागतील. इथे एक सूचना आहे, धनराज होळकुंदे यांच्या दुकान समोर ज्या 2 व्हीलर आहेत त्या थोड्याशा काढून घ्यायच्या आहेत. ज्या कोणाच्या असतील त्यांनी ते काढून घ्या, विनंती आहे. 2 व्हीलर्स ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात. समोरच्या बाजूला ज्या डांबरी रोड आहे त्याच्या बाजूला लावलेल्या गाड्या काढायच्यात. ट्रॅफिक तिकडे जाम होत आहे, विनंती आहे. भाऊ पाटील निलंगेकर चषक 2026, काय सामना, काय ती मजा आपण अनुभवतोय. या सामन्याला तिकीट लावलं असतं तरी परवडलं असतं, असा माहोल या सामन्यामध्ये या ठिकाणी तयार झालाय. आवाज कोणाचा
कोणाचा थँक्यू. आपण पाहत आहोत जय बजरंग क्रिकेट संघ कोराळीवाडी. नाणेफेक जिंकली. सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी दाखवला. 115 धावा जमवल्या गेल्या आणि 116 धावांचं टार्गेट उभा केलं गेलंय लोकमान्य क्रिकेट संघ पानचिंचोलीला. आणि जसा धावांचा पाठलाग सुरू होईल तसा आवाज ऐकायला मिळेल सन्माननीय शंकर पवार सरांचा. स्वागत आहे सर. थँक्यू सर. बिलकुल या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड होत आहे, परंतु या स्पर्धेच्या रेकॉर्डच्या अगोदर अजून एक रेकॉर्ड उमेश भाई यांनी आपल्या नावावर केलंय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वयाचे जिल्हा परिषद सदस्य बनण्याचा मान सन्मान कोणी मिळवलाय? सन्माननीय उमेश भैया उमापरी साहेबांनी मिळवला इथे. आणि निश्चितच ही जी संधी दिली गेली आहे, मायबाप जनतेने संधी दिली आहे. तुम्ही या जनतेच्यामुळे ते निश्चितच जिल्हा परिषद सदस्य झालेत. त्या तमाम जनतांचं मी या ठिकाणी संयोजकाच्या वतीने खूप खूप आभार मानतो इथे. चलेंगे मैच की शुरुआत हो रही है. वैभव भांडेकरी स्ट्राइक पे है. नो स्ट्राइकिंग पे. बैट्समैन का नाम बताइए. माग खालचे बैट्समैनचं नाव सांगा. राजकुमार का? चला स्टार्ट. विजय सर गोलंदाजीला येतील. जय बजरंग क्रिकेट संघ, बेडर कन्हैया क्रिकेट संघ आणि जय हो क्रिकेट संघ कासारशी यांची ही स्पर्धा आपण इथं पाहतोय. अकुट टप्प्याचा चेंडू पाहिला. हो हो, वाह 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 वाह. विजय ले गई दिल मेरा मन चली कली बली कली. स्वप्न यंदा पूर्ण होणार का? आणि या स्वप्नातला सर्वात मोठा अडथळा इथं मात्र पहिला चेंडूवर दूर केला गेला इथे. काय योगेशने कॅच पकडली मित्रांनो. योगेशची जर कॅच आठव पकडली असेल तर निश्चितच योगेशच्या कॅच साठी वाजल्या पाहिजे जोरदार टाळ्या. आणि या विकेट साठी मात्र विजय सरांना 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं गेलंय. गजू गवळी सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नितीन माने साहेबांकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस या विकेट साठी आलंय. म्हणजे या विकेटचं मोल तब्बल 1000 रुपये झाला इथे. अविनाश जगदाळे स्पॉन्सर यांच्याकडून विकेट साठी देखील 500 रुपये. आता बॅटिंगला कोण आलाय? अजर आलाय बॅटिंगला तिथे. विजय सर मात्र अतिशय दमदार गोलंदाजी करतात. मित्रांनो गंमत बघा, नाव काय? विजय. आणि विजय मिळवण्यासाठी चाललेली गोलंदाजी इथं आपण पाहतोय. म्हणजेच विजय बोकले सर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग केली झाली इथे. अकुट टप्प्याचा चेंडू आडवा टोला मारायचा प्रयत्न. चेंडू स्लोवर जातोय विकेट किपर कडे. विकेट किपर बसवराज मात्र चांगली विकेट किपिंग करताना आपण पाहतोय इथे. मागच्या 2 सामन्यामध्ये निश्चितच अर्धशतकी खेळी साकारणारा खेळाडू बसवराज विकेट किपिंगचं काम करतोय तिथे. अशोक दादा ममाळे यांना विनंती करतोय की आपण स्टेज कडे यावं. या मात्र फ्लिक्सचा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. जेल होईल का? नाही होणार जेल. आणि चेंडू सरळ सीमा पार करतोय. 4 धाबात चौकार येतोय. थँक्यू. नरसिंग एम्पाळे यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 200 रुपये डिक्लेअर केले गेलेत. अमोल वेलगिरे टीम साठी मात्र झटताना आपण पाहतोय इथे. स्लोअर चेंडू आडवा टोला पाठवलाय चेंडू सरळ
डीजे होऊन जाऊ द्या एक बार आवाज. स्वप्नीलजी, मला वाटतं सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील वेलकम असेल इथे. स्वागत असेल सर, सुस्वागत. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान आपण गोलंदाजीला इथं पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. दरम्यान पहिल्या षटकातील 5 चेंडू टाकले गेले. दरम्यान धावा आल्या तिथे 10 धावा. 5 गेंदों में रन बने हैं केवल 10 रन. पुढे गेलोय, आडवा टोला पाठवलाय कुठं, सरळ मिड विकेटला. मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फिल्डिंग टीम म्हणते, म्हणजे बॅटिंग टीम देखील म्हणते तुम्ही धावा केल्या आम्ही का करू नये, आणि केला 16 धावा पहिल्यामध्ये येते. मात्र ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है, नहले पे दहले का प्रहार देखने मिल रहा है इस वक्त. आता मात्र निश्चितच गोलंदाजीला सूर्यकांतला बोलवलं गेलंय. सूर्यकांत गोलंदाजीला आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून डावाचे दुसरे षटक टाकतो इथे. अकुट टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, चेंडू विकेट किपर कडे जातोय. या स्पर्धेचे निश्चितच प्रेरणास्थान, या स्पर्धेचे निश्चितच निलंगा तालुक्याचा ढाण्याबाग माननीय अरविंद भैया पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचा क्रिकेट महोत्सव इथं आपण पाहतोय. वाढदिवसानिमित्त क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. याचं नियोजन भावी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय तथा आदरणीय उमेश भैया उमापुरी साहेबांच्या वतीने ही स्पर्धा इथं भरवली गेली आहे. आउट. निश्चित थोडासा माईकचा आवाज वाढवा डीजे. माईकचा आवाज थोडासा कमी आहे. निश्चितच आपण इथं पाहू शकतोय. या मॅच मध्ये आपण पाहताना की हाताची विकेट मिळाली. संघमालक अशोक जगदाळे यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक अशोक जगदाळे यांच्या वतीने. नरसिंग एम्पाले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. स्वप्नील कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं गेलंय. आणि जर निश्चितच 3 विकेट घेतले तर सूर्यकांतने. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा हवेत मारलाय, परंतु चेंडू पायाकडे आला. त्याला मात्र पाठवलं गेलं तिथे, आणि चांगली फिल्डिंग नाही. मला वाटतं तिथं पाय बाउंड्रीच्या बाहेर गेले दिसतं. बहुधा 4 धावा चौकार राहिले ते. नंतर लावा, बाकी दिवस शांतता, कारण मॅच आपल्याला पुढे पुढे करायची, घेऊन जायची. आता मॅच 20 झालेत बॉल फेकीसाठी. एक्शन चेक की रही है वहां पर. तीसरे अंपर की जांच ली जा रही है वहां पर. चला गुलाब सर, बॉलिंग एक्शन के लिए देखा जाएगा वहां पर. बालाजी कावाले जो कि 3rd अंपर की भूमिका में यहां पर दिखेंगे. व्यंकट पाटील यांनी जर अजून एक कॅच पकडले तर हरीश मेलगिरी यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल इथे. नरसिंग एम्पाळे यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे इथे. पाणी पाहिजे. बॉल फेर आहे का बघा लागले. ठीक आहे. फिर इस तीसरे अंपर ने कहा कि बॉल फेयर है. चलिए फिर डिलीवरी कहा जा रहा है.
तिसऱ्या पंचांनी सांगितलं की इथं फेअर डिलिव्हरी आहे. निश्चितच स्पर्धेमध्ये पहिला क्रमांकाचं बंपर प्राइज पाहतोय 51,000 रुपयाचं पारितोषिक स्पर्धेला दिलं गेलंय. अनिल दादा जाधव युवा उद्योजक यांच्या वतीने तब्बल 51,000 रुपयाचं बक्षीस स्पर्धेला लागलंय. द्वितीय पारितोषिक 1,111 रुपयाचं बक्षीस अजित अजय रणजित कांबळे यांच्या वतीने लागोपाठ जर 3 चेंडूर 3 विकेट आले. इथं अपील केली गेली जोरात. तिसऱ्या पंचांकडे मात्र इथं दाद मागितली जाईल. इथे तिसरे पंच नाही माफ करा, तिथं दोन्ही पंचामध्ये डिस्कस गाणे लावा गाणं. ₹2100 बख्शीस इधर डिक्लेयर किए गए. 2100 रुपए का प्राइस है. प्राइस हम बोल रहे हैं लेकिन हमें भी ध्यान नहीं रह रहा है किसका प्राइस किसको देना है. ये थोड़ा सा कंफ्यूजन चल रहा है इस वक्त. शॉर्ट गेंद कट कर दिया तार. 30,000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. दरम्यान धावा आपण पाहतोय 24 धावा इथं पाहतोय आपण. या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय इथे ऍडव्होकेट प्रसिद्ध म्हणजे निश्रांत वकील ऍडव्होकेट अक्षयजी तोटला साहेबांकडून 31,000 रुपये स्पर्धेला दिले गेलेत. अशोकजी ममाळे साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने 21,000 रुपयाचं पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाला. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक हरीशजी मेलगिरी साहेब सामाजिक कार्यकर्ते रुद्रप्पा तांबाळे युवक उद्योजक या दोघांच्या वतीने 14 क्रमांकाला 11,000 रुपये दिले गेलेत. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक 7,000 रुपये ज्ञानेश्वर मंडळे वरिष्ठ पुण्यनगरी पत्रकार शंकर बोकले युवा उद्योजक 7,000 रुपये. 6वं पारितोषिक 7वं पारितोषिक विजय बोकले युवा उद्योजक 5,000 रुपये. 8वं पारितोषिक अनिल यंपाळे युवा उद्योजक 5,000 रुपये यांच्या वतीने दिले गेले. शॉट चेंडू मारायचा प्रयत्न इथं मात्र चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने. या स्पर्धेला मात्र ट्रॉफी सौजन्य जे लाभलंय माननीय तथा आदरणीय धनराजजी रवणे ज्ञानेश्वर बोकले त्याचबरोबर सुनील मेलगिरे चंद्रकांत उमापोरे रवी यंपळे गजानन गवळी किशोर जाधव चंद्रकांत बमाळे दिगंबर बिराजदार निलेश उमापुरे या सर्वांनी मिळून या स्पर्धेला ट्रॉफ्या पुरवल्या आहेत. युट्यूब सौजन्य म्हणून निश्चितच जे सहकार्य लाभलंय स्वप्नील सूर्यवंशी मारायचा प्रयत्न विकेट किपर जातोय सूर्यकांत केदारे राम कांबळे विशाल उमापुरे रावण भोसले नरसिंग यंपाळे अविनाश दगदाडे हरीश उमापुरे बाळू उमापुरे आणि कन्हैया रमणे या सर्वांनी मिळून या स्पर्धेला आपल्याला युट्यूबचं सौजन्य दिलंय. आणि स्पर्धेसाठी बालाजी पोगाके यांच्या वतीने सामनावीरची ट्रॉफी दिली गेली. पुन्हा मारला इथे फटका पाहूया. पुन्हा मारलाय फटका जाईल का चेंडू सीमा पार 6 धावा. हल्ला चढवलाय मजबूत बल्ला तुफानी हल्ला चेंडू रार खणखणीत षटकार. बॉल टाका जुना 8 टाका. 31 धावा झाल्या तिथे 21 चेंडू आणि मॅच जिंकायला 85 धावा करायचे आहेत. पुण्यनगरीचे पत्रकार सन्माननीय तथा आदरणीय ज्ञानेश्वरजी मडोळे साहेबांचं इथं शुभागमन झालंय. माजी सरपंच यांचा हार्दिक सहर्ष स्वागत असेल. इथे विजय बोकले कॅच पकडले विकेट घेतले. लक्ष्मण कांबळे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. परत मारायचा प्रयत्न चेंडू बॅटच्या जवळून जातो. विकेट किपर कडे निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो. इथे
येणारे प्रत्येक डॉट चेंडू मला वाटतं विकी सर हे बॅट्समनवर प्रेशर मेंटेन करतील. कारण तुम्हाला एकदम मॅच जिंकायची असेल तर आता जर 20 चेंडू मध्ये 80-85 म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूच्या मागे 20 धाबाच्या 4 धाबाच्या वर पाहिजे. मारलाय फटका, इथं सजवलाय फटका, सरळ चेंडू सीमा पार करतोय 6 धाबा षटकार. निलेशजी उमापुरे यांनी देखील सर्वात मोठं पुण्याचं काम केलं म्हणजे पाणीचे जार जे पुरवलं गेले आणि मराठीमध्ये नेहमीच म्हणलं तर पाणी पाजले सर्वात मोठं पुण्याचं काम आणि हे पुण्याचं काम या स्पर्धेत केले गेले. निलेशजी उमापुरे शेवटचा चेंडू दरम्यान धावा झाल्या 37 धावा. 19 चेंडू मध्ये धावा करायचे 79 धावा. 19 बॉल 79 रन. ये देखिए फिर से मारना की कोशिश, हवा में गेंद आ गए बसवराज. क्रिकेट की जो कहावत बापू थँक्यू. आणि या स्पर्धेमध्ये एक चांगला आवाज, गोड आवाज, मधुर आवाज आपण विकी सरांचा देखील ऐकलाय. विकी सरांचा देखील मनपूर्वक संयोजकाच्या वतीने खूप खूप आभार असतील सर. विकी सर प्रत्येक स्पर्धेला तुमच्या वाणीतून स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम केलं जातं. मला देखील तुमच्यावर काम करताना खूप मजा आली कारण आपण 5 वर्षापूर्वी भेटलो होतो मागणीच्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आज दोघांचं इथं या संयोजकाच्यामुळे तुमच्यावर मला काम करायची संधी मिळेल याबद्दल आभार आहे. खास विशेष आभार संभाजी काळे सरांचं ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला इथं आमंत्रित केलं याबद्दल मनपूर्वक आभार असेल. इथे आडवा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे, विकेट किपरकडे जातो. इथे मात्र आता विजय सर मला वाटतं सर्वाधिक पारदर्शक ज्या खेळाडू लावले गेले आहेत पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आडवा टोला मारला. इथे जाईल का चेंडू सीमा पार? पंच राधे सर म्हणतात की 6 धाबा षटकार. पृथ्वीराजजी सर्वदे ग्रामपंचायत सदस्य कासार सरशी यांना देखील विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं म्हणजे अतिथी कक्षामध्ये येऊन बसावं ही नम्रतेची विनंती असेल इथे. आणि आता जर पाहिलं उमेश भैयांचा क्रिकेटचा जी स्पर्धा आहे ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे सर. कारण आता मॅच जिंकायला 16 चेंडू मध्ये 12 षटकार मारायचे, फक्त 12 षटकार 16 चेंडू मध्ये. फक्त आपण म्हणतो पण मारणार कोण हा मोठा प्रश्न आहे तिथे. अजर मात्र पुढे जातोय, मारण्याचा प्रयत्न करतो. अजरच्या बॅटच्या टप्प्यातून बाहेर चेंडू टाकला गेला. इथे विजय विजय बुकले सर अतिशय दमदार गोलंदाजी करताना विजय सरांचं एक विशेष कौतुक आहे. स्पर्धा भरताना नियोजकाचं काम, स्पर्धेचं आयोजन करण्याचं काम आणि त्यावेळेस ते बॅटिंग बॉलिंग आणि विकेट किपिंग सर्व काही करतायत म्हणजे क्रिकेटसाठी सर्व काही. आणि यांच्याबद्दल सांगायचं झालं कालच आपण इथं ऐकलं होतं दरम्यान इथं विकेट येईल का आणि आली आहे विकेट. ज्याने ज्याने विजय सराला बक्षीस लावते बक्षीस द्यायचे.
तांबाळे यांच्या वतीने या विकेटसाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलंय. आपण विजयना एक बार मी विनंती करेन स्क्रीन मध्ये विजय सरांना दाखवा. हे व्यक्ती असे आहेत ज्यांचं लग्न ठरलं होतं, साखरपुडा, मला वाटतं हळदीचा कार्यक्रम होता, हळदीचा कार्यक्रम सोडून मॅच खेळायला गेले. म्हणजे क्रिकेट किती प्रिय आहे. एक बार मला वाटतं पोलीस भरतीचं देखील होतं, पेपर होता, पेपर सोडून ते मॅच खेळायला गेले. दरम्यान इथं मात्र विजय सर लागोपाठ 2 विकेट. दूध पाताळ टाकावरी ताव मारला का माझ्या बायकोनं उपास धरला. या टाकावरी ताव मारला का माझ्या पलटी 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 मारा ना दुसऱ्या तिथंच, आपण तिकडेच येतोय करून. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की सोन्या बापूची जर तुम्हाला पंचगिरी आवडली असेल मित्रांनो, याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे सोन्या बापूसाठी. त्या ठिकाणी या ठिकाणी विनंती करतोय. ठीक आहे, ठीक आहे. या ठिकाणी आमचे चंदू सरांकडून सोन्या बापूच्या उत्कृष्ट पंचगिरीला सोन्या बापू किस्सा होणार गरम सांगू का आकडा 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी. आणि उमेश भैयांचा आता लगेच येऊन घेऊन जायचं बापू, जसं चौकार षटकार लागेल यायचं इकडे. दरम्यान इथं मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये षटक संपलेलं आहे. ते 4 षटकाचा संपलाय खेळ. धावा झाल्या 43 धावा. आणि मला वाटतं या स्पर्धेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक बापू थांब जरा मित्रा, 2च वर आले तिथे आणि बक्षीस घ्यायचं इथे पाणी द्या. आणि स्क्वेअर लेग पंचाचं एक कौतुक असेल बिचाराला, जोडा राधे सरांचं देखील कौतुक असेल. आपल्या मित्राला थकान आली आहे आणि ती थकान मिटवण्याचं काम एनर्जीची बाटली घेऊन ते तिथे थांबलेले. तिथे पुन्हा तानात थांबणारे राधे सरांना कोणी विचारलं नाही 5 दिवस. राधेला माहिती की काय परिस्थिती त्रास होतात तिथे. राधे सरांना निश्चित अक्षरशः पाठीला फ्रॅक्चर करावं लागलं तिथे, एवढं कष्ट घ्यावं लागले तिथे. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आलाय गोलंदाजीला नवीन बॉलर. शॉर्ट चेंडू होता सरळ. डीजे 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 होऊन जाऊ दे आवाज. मंगेश आलं अंबर आले. इथं मात्र आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय तथा आदरणीय कासारसेशी पोलीस स्टेशनचे सेकंड PI सर म्हणजेच अजय पाटील साहेबांचं इथं आगमन झालंय. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं आपण वेलकम करूया. इथे स्वागत असेल सरांचं. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. दरम्यान इथं मात्र हा चेंडू निर्धाव टाकला जातोय, डॉट टाकला जातोय इथे. अब यहाँ पर आज शाम में कोराड़ेवाड़ी में दीपावली होगी, धमाके होंगे, मिरवणूक होगी, क्योंकि उनका सपना पूरा हो रहा है. आज संध्याकाळी सर्वजण स्क्रीन लावणार आहेत. विजयाचा उत्सव साजरा केला जाईल तिथे. दरम्यान मारायचा प्रयत्न विजय सर, तुमचं स्वप्न पुरं होत आहे इथे. तुम्ही सांगितलं होतं मी देखील लकी आहे पहिल्या स्पर्धेला. प्रेक्षकाला विनंती, मॅच अजून संपली नाहीये. माननीय तथा आदरणीय उमलत नेतृत्व, तरुण तरफदार, युवा नेते, जिल्हा परिषदेचे भावी उपाध्यक्ष माननीय तथा आदरणीय उमेश भैया उमापुरे सर. दरम्यान मारायचा प्रयत्न चेंडू विकेट किपरच्या मागे येतो. 2 धाबेसाठी
या 2 धाब्यानिशी धावसंख्या आपण पाहतो 45 धावा. आणि निश्चितच अरविंद भैया पाटील निलंगेकर साहेबांचा वाढदिवस आणि तो साजरा केलाय. पण 9 तारखेला स्पर्धेची सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण इथं पाहतोय. शेवटच्या दिवशी मध्ये मला वाटतं आता शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 71 धावा इथं बनवावं लागतील. मारायचा प्रयत्न, बॅटची इनसाइड टॉपेज लागते. हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक आलाय बॉलरच्या खाली. इथं अजून एक विकेट येते. डीजे सोन्या बापू बी म्हणते राजाला, किती बी एवढे आम्ही एकटाच बस, आज एकटाच बस, माझा धिंगाणा बघायचा इथे. हुसेनी मला वाटतं रेवणे साहेबांकडून बसवराजच्या उत्कृष्ट खेळासाठी तब्बल 500 रुपये इथे दिले गेलेत. हुसेनी रेवणे यांच्या वतीने बसवराजच्या उत्कृष्ट खेळासाठी 500 रुपये बक्षीस दिलं गेलं इथे. आता मॅच जिंकायला इथं मात्र शेवटचे 7 चेंडू आणि 71 धावा करायचे आहेत. मॅच पूर्णपणे इथं मात्र विजयाचा वास, विजयाचा सुगंध आपण पाहतोय. निश्चितच फिल्डिंग संघ म्हणजेच जय बजरंग क्रिकेट संघ कोराळवाडी क्रिकेट संघाला मिळताना आपण पाहतोय. फार दिवसाचं एक ड्रीम असतं. ड्रीम म्हणजे निश्चित तुम्हाला स्वप्न सत्यात उतरतं. याचं कारण सांगतो मित्रांनो. मला वाटतं आरसीबीची जे चषक गेल्या 17 वर्षापासून विराट कोहलीचा म्हणजे इंतजार होता. आरसीबीने देखील 18 वर्षानंतर मला वाटतं आयपीएलचा चषक जिंकलाय. तसं विजय सरांचं स्वप्न देखील इथं पुरं होताना आपण पाहतोय. आता विजय सार्थक करणार का? कारण गोलंदाजीला सार्थक आलाय तिथे. मारलाय हा पहिला चेंडू, आडवा फटका मारायचा प्रयत्न. इथं मात्र या मॅच मधून पानचिंचोली क्रिकेट संघाची मॅच मात्र हातून निसटली गेली है. और इस वक्त केवल चैंपियन बनने के लिए 5 गेंदों का इंतजार करना पड़ेगा, क्योंकि इस वक्त हर क्षेत्र में चाहे बल्लेबाजी में रनों का पहाड़, फील्डिंग में चीते की फील्डिंग और गेंदबाजी में अंगार भरी गेंदबाजी, ये तीनों क्षेत्र में दबदबा रख रही है कुरवाड़ी टीम, जय बजरंग टीम. इसी के साथ ये आतिशबाजी चालू हो रही है. हो गई गलती, दांडी 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 गुल, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल आपण पाहतो इथे. 8वा झटका बसतोय. 8वा झटका, 8वीं विकेट आ रही है इस वक्त. आता नवीन फलंदाज, नवीन खेळाडू आलाय फलंदाजीला मैदानामध्ये या ठिकाणी विजय. आणि सध्या या मॅचचा आनंद मात्र मुंबईतून जिल्हा परिषदेचे भावी उपाध्यक्ष माननीय तदादरणीय उमेश भैया उमापुरे सर सध्या मुंबईतून मॅच पाहत आहेत. त्यांचं देखील आपण सर्व क्रीडावासियांच्या वतीने हार्दिक स्वागत करूया इथे. ओ सुंदर चेंडू यॉर्कर टाकलाय. बापू काय झालं? मुंडी घर भर फिरवली. बापू म्हणतो की नट आउट आहे तिथे. आणि थरथराट पिक्चर बघितलाय बापू तिथे. आज बापूला संध्याकाळी थरथराट होणार. बापूच्या झाले का 100 धावा पळून? 102 झाले म्हणतात पब्लिक इथे. नॉट आउट 102. दरम्यान मारायचा प्रयत्न, चेंडू इथे मात्र फलंदाजच्या अंगावर जाऊन लागतोय. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूची इथं वाट बघावं लागेल. स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी फक्त शेवटच्या 2 चेंडूची वाट बघावं लागेल. बाहू पाटिल निलंगेकर चषक पर कब्जा करने के लिए, इस टूर्नामेंट का चैंपियन बनने के लिए, इस टूर्नामेंट का सिकंदर बनने के लिए केवल 2 गेंदों का इंतजार करना पड़ेगा वहां पर. सोन्या बापूंनी सांगितले की माझं काम संपलं तर टोपी देखील काढली आहे तिथे. आखरी गेंद, शेवटचा चेंडू, आखरी गेंद. इस साल की चैंपियन बनने का दिन, चैंपियन बनने का समय आ रहा है. सभी खिलाड़ी नजदीक आ रहे हैं. जानते की जीत का जश्न भी मनाया जाएगा. एक चांगलं खणखणीत दणदणीत आवाज होऊन जाऊ द्या मॅच झाल्यानंतर. लगेच चेंडू टाकल्यानंतर पुढचा चेंडू टाकला झाले ते पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि या वेळेचा चॅम्पियन टीम